आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, मराठा आरक्षणावर आज अंतिम सुनावणी होणार आहे। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागून राहिले। सर्वोच्च न्यायालय आज काय निकाल देणार? मराठी समाजाच्या बाजूने निकाल होतो की विरोधात जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होते सुनावणी। थोड्याच वेळात 10:30 वाजता सुनावणी सुरू होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाने अतिशय आक्रमकपणे आंदोलनं केली आहेत। या संदर्भामध्ये आज नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। मराठा आरक्षणावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीला अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय होतोय त्यानंतर राज्याची भूमिका काय असेल याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या सदस्यांची बैठक। मराठा आरक्षणावर आज अंतिम सुनावणी होते। हे सगळं रेकॉर्डवर आहे। त्यामुळे एवढी 15 दिवस चाललेली ही सुनावणी प्रत्येक मुद्दा खोडून काढत समर्थनार्थ आणि मराठा आरक्षण कसं योग्य आहे, दिलं का दिलं पाहिजे, प्रत्येक मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला गेला आहे। याबद्दल काही शंकाच नाहीये। आम्ही आता शेवटी हा विषय कोर्टाच्या हातामध्ये आहे आणि उद्या निकाल हा निश्चितच मेरिटवर आपल्या बाजूला लागण्यासारखी परिस्थिती आहे आणि म्हणून मी आशावादी आहे उद्याचा निकाल निश्चितच मराठा आरक्षणाच्या बाजूने लागेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। 50%च्या वर आरक्षण देणं कसं योग्य आहे आणि 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा जी बाजू आम्ही मांडली होती की हा राज्याचा अधिकार आहे, ज्याला केंद्र सरकारने सुद्धा त्याच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती, हे सगळे कुठलेच मुद्दे राहिले नाहीत की ज्याच्यामध्ये काही उणीव शिल्लक राहिली असं कोणालाही म्हणता येणार नाही। त्यामुळे युक्तिवाद चांगला झाला, सगळे कायदेशीर मुद्दे मांडले गेले। सरकारनेच नव्हे तर सर्व समर्थनार्थ वकील उभे आहेत त्यांनी सुद्धा मुद्दे मांडले आणि खुद्द सुप्रीम कोर्टाने सुद्धा पटवालिया यांनी मांडलेल्या मुद्द्या संदर्भात अतिशय सकारात्मक म्हणजे प्रशंसा केली की आपण चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडलेले। काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती। त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती। घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं। आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होते। या सुनावणी दरम्यान नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं। मराठा आरक्षणाबाबत 2020 आणि 21 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी भरती करता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार असल्यानं मराठा नेत्यांच्या भुवया उंचावल्यात। या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक नेते आबासाहेब पाटील। आबासाहेब, आपण पाहतो आहोत थोड्याच वेळामध्ये सुनावणी सुरू होणार आहे आणि एकूणच मराठा समाजाबाबत निर्णय घेतला जाणार आहे। संपूर्ण आरक्षणाबाबत काय आपली प्रतिक्रिया असेल, काय आपलं मत आहे, या क्षणी आपली भावना काय? मुळात मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी तपस्या आहे की गेल्या 15-20 वर्षापासून मराठा समाजाने अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, हा संघर्षाचा लढा उभा केला
58 मोर्चे झाले, 2 ठोक मोर्चे झाले, परळीसारखं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि या परळीसारख्या आंदोलनातून पुन्हा ठोक मोर्चा उभा राहिला, टाइम बॉन्ड मिळाला आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षण हे समाजाला मिळालं होतं. परंतु दुर्दैवाने काही लोकांनी या आरक्षणावरती आक्षेप घेतला आणि सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुनावणी झाली. राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी आज विजयाचा निकाल मराठा समाजाकडे लागेल असा संपूर्ण राज्याचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. आणि आम्हाला सुद्धा खात्री आहे की या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोग असेल किंवा मराठा समाजाचं जे काय मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सादर केलेला जो पाठपुरावा होता त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही केलेला आहे. आणि मराठा समाजाची बाजू ही सुप्रीम कोर्ट जसं हायकोर्टाने ऐकून घेतली त्याच पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऐकून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती आजचा हा महत्वपूर्ण निर्णय आज होणार आहे थोड्याच वेळामध्ये. आणि आम्हाला सगळ्यांना मोठी अपेक्षा आहे की या देशभरामध्ये मराठा समाजाचा जर निर्णय पॉझिटिव्ह झाला तर संपूर्ण राज्यभरामध्ये ना इतर राज्यामध्ये ज्या 50% वरचा जो काही विषय होता त्या सर्व राज्यांना न्याय मिळेल आणि मराठा समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातल्या इतर समाजातल्या जे आरक्षणापासून वंचित आहेत त्या संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणार आहे. आणि यामुळे हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि हा निर्णय 100% मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा राज्य सरकारने आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली आहे का? केंद्राने त्याला दुजोरा दिलाय का? आणि मराठा समाजाचं आरक्षण आज कोर्टात टिकेल याची तुम्हाला किती खात्री वाटते? राज्य सरकारनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीने केला ज्या आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्या बैठका घेतल्या. अनेक वेळा त्यांनी या समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण आहेत यांनी बऱ्याच वेळा ते बैठका घेताना सुद्धा टाळाटाळ केल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेत असताना मराठा समाजाच्या समन्वयकांचं म्हणणं ऐकून घेतलं, नाही घेतलं, वेगळ्या पद्धतीने केलं. परंतु आमचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ही केस सरकारच्या विरोधात आहे आणि सरकारने ह्याच्यावरती कशा पद्धतीने भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे आणि त्याच्यावरती हा निर्णय होणार आहे. आम्हाला केंद्र सरकारचा जो विषय आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला येणारा केंद्राने बघावा. हे राज्याचं आणि केंद्राचं हे जे काही नाटक सध्या राज्यामध्ये चाललं हे आमचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आरक्षण कसं द्यायचं हे राज्यानं ठरवायचंय, ते केंद्रानं ठरवायचंय. त्यांचा निर्णायक विषय आहे, राजकीय लोकांना आहे की आज जे अशोकराव चव्हाण 2 टर्मला मुख्यमंत्री राहिलेले आहेत ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे, केंद्राकडे सगळी यंत्रणा आहे. त्यांनी आपसमध्ये त्यांची काय सेटलमेंट करायचं त्यांचा विषय आहे आणि आजचा हा निर्णय हा मराठा समाजाच्या बाजूने लागेल याचाच आम्हाला विषय आहे. बाकी यांच्या राजकारणाशी आमचं काही घेणं देणं नाही. उद्या कुणी सांगणार की केंद्रानं केलं, हे म्हणणार राज्यानं केलं. या राज्याच्या केंद्राच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला आमच्या समाजाचा निर्णय महत्वाचा आहे आणि आज आमच्या समाजाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये सरकार कोणती भूमिका घेतं, काय घेतं त्याच्या पलीकडे जाऊन आमची सुद्धा आम्ही भूमिका ठेवलेली आहे. तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. सदावर्तेजी आपलं स्वागत. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं याचिका दाखल केल्या आहेत, त्यावरची आज महत्वाची सुनावणी आहे. आपली काय प्रतिक्रिया, आपल्याला काय वाटतं काय होईल? बघा, भारताचं संविधान हे सर्वच वर्गांची काळजी घेणारं संविधान आहे. त्यामुळे खुल्या वर्गावर जो रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे त्या संबंधाने माननीय सर्वोच्च न्यायालय खुल्या वर्गावर ज्याच्यामध्ये सर्वच जाती धर्माचे विद्यार्थी असतात, कर्मचारी असतात, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी अपेक्षा, संविधानिक अपेक्षा बाळगतो. आणि बघूयात काही क्षणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय काय निकाल देत आहे ते. त्यामुळे जास्त बोलणं संयुक्त वाटत नाही मला ह्या क्षणाला तरी. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु आपला कोणत्या मुद्द्यांवर विरोध होता, कोणत्या मुद्द्यांवर विरोध आजही कायम आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये उभं राहून सांगितलं होतं की 50% जास्त आरक्षण देणे हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे. आणि मला असं वाटतंय की भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कधीही सुद्धा तिलांजली देईल असं वाटत नाही आणि रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन कधीही मान्य करेल असं वाटत नाही. त्यामुळं
बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भारतीय संविधानाचे ताठर भूमिका जी आहे, कुणालावर अन्याय न होऊ देणारी, त्या अनुषंगाने मला असं वाटतंय की मराठ्यांचं आरक्षण त्या पात्रतेत येत नाही. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं का या संदर्भात अनेकदा चर्चा झाल्या आहेत. तो विषय न्यायालयाकडे नव्हता आणि तो विषय न्यायालयाकडे नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आज बोलणं योग्य ठरत नाही. परंतु आपल्याला खात्री आहे का की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, मिळालं तर ते अन्य समाजावर अन्यायकारक असेल? मी म्हणत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50% जास्तीचं जर आरक्षण दिलं तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित हा देश चालतो, तेव्हा 50%च्या वर जाणारं आरक्षण हे अमान्य आहे आणि हे सर्वच समाजाला अमान्य आहे. केवळ मराठा पुढारपणाचं राजकारण होऊ शकते, परंतु हे आरक्षण मिळणं नव्हे. काही राज्यांमध्ये अशा पद्धतीचं 50%पेक्षा अधिक जे आहे ते आरक्षण देण्यात आलंय, त्या संदर्भात आपलं काय मत? काही राज्यांच्या संदर्भामध्ये आपण तामिळनाडू म्हणतात, तामिळनाडूवर मोठी चर्चा झालेली आहे. ते कोणत्या वर्षीपासून रिझर्वेशन होतं आणि त्या कोणत्या वर्गावर रिझर्वेशन होतं त्याचा अभ्यास न करता रेगाट्या ओढणं हे पुढाऱ्यांचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या विषयावर आता चर्चा करणं फार लांब इष्ट वाटत नाही. ठीक आहे, मी धन्यवाद सदावर्तेजी आपण दिलेल्या या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल. निकालानंतर आपण आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ. दरम्यान आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आबासाहेब पाटील. आबासाहेब, मी आपल्याकडे पुन्हा येतो. मला आपल्याला हे विचारायचं आहे की नेमकं 50%ची जी अडचण आहे त्या संदर्भामध्ये काय होऊ शकतं? तामिळनाडूमध्ये केवळ 50%च्या वरती जे आहे ते आरक्षण देण्यात आलंय. इतर राज्यांमध्ये अद्याप त्या पद्धतीचा निर्णय झालेला नाही. तो निर्णय होऊ शकतो का? कायद्यामध्ये हे कसं बसवता येईल? बसवता येणं शक्य आहे का? 50%च्या वरचा विषय जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये सुद्धा जे आरक्षण दिलेलं आहे, एससी एसटी असेल, ओबीसी मधील काही जाती असेल, एससी एसटी मधील काही जमाती असतील, यांची जेवढी संख्या आहे त्याच्या संख्येपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 100%पेक्षा जास्त आरक्षण एका एका समाजाला मिळालं आहे. तिथं 50%ची कॅप कधी लागू झाली नाही. दुर्दैवानं मराठा समाजाचा ज्या वेळेला आरक्षणाचा विषय आला त्यावेळेला 50%चा विषय आला. बर, दुसरा विषय की फक्त महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय नाही घेतलेला, तर राज्यातल्या जवळपास 10 ते 11 राज्यामध्ये हा विषय झालेला आहे. आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, तो आता मराठा आरक्षणावरचा निर्णय देणार आहे, तो इतर सगळ्या राज्याला पण लागू होणार आहे. त्याच्यामध्ये जर आज मराठा समाजाच्या विषयासंदर्भात जर निर्णय झाला 50%वरच्या वर जाऊ, तर मग इतर राज्याला पण तुम्हाला ते देता येणार नाही पुन्हा. त्याच्यामुळे 50%ची कॅप किंवा हा जो विषय त्याच्यापेक्षा 52% आरक्षण महाराष्ट्रात आहे. 2% एसबीसीचं आरक्षण एक्स्ट्रा आहे. त्याच्यानंतर 50%ची कॅपचा कुठे विषय येतो? ज्या पद आता सरकारनं कसं मांडलंय, आता निकाल थोड्या वेळात येणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती स्पष्टपणे जाहीरपणे बोलता येईल. सध्या आता जो आपला मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे ह्याच्यावरती आपण बोलूया. नक्कीच याच विषयावर आपण बोलतो आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकरजी. विकासजी, तुमचं काय मत आहे? मराठा आरक्षणासंदर्भातला आजचा मोठा दिवस आहे, थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे. काय वाटतं तुम्हाला, हा निर्णय मराठा समाजाच्या बाजूने येईल की येणार नाही? नाही, काय आहे, एकूण न्यायालयाकडनं आपण न्यायाची अपेक्षा ठेवतो. न्यायालयामध्ये निर्णय होत असतात आणि एकूण सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या बाजूने जी भूमिका मांडलेली आहे आणि एकूण मराठा आरक्षणाचा जो विषय आहे हा 30-40 वर्षाचा प्रलंबित विषय आहे. यामध्ये सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण ह्या मराठा समाजाचं सिद्ध झालेलं आहे. हायकोर्टामध्ये हे आरक्षण वैध ठरलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस या याचिकेच्या विरुद्ध काही लोक गेले त्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये यावरती साधक बाधक चर्चा झालेली आहे. आम्ही एकूण ज्या पद्धतीने सर्व बाजूंचा विचार करताना जे काही मुद्दे मांडलेले आहेत, आणि हा केवळ महाराष्ट्रापुरता विषय राहिलेला नाहीये, पूर्ण देश पातळीवरती हा विषय गेलेला आहे. अनेक राज्यांनी या ठिकाणी आता आपली भूमिका मांडण्याचं या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळे आरक्षण हा केवळ आता महाराष्ट्रापुरता आणि मराठा समाजापुरता हा विषय राहिलेला नव्हे आहे. हा आता एकूण देश पातळीवरती शेतीवरती आधारित असणाऱ्या समाजाशी किंवा
50 वर्षापूर्वी या देशामध्ये आरक्षण दिल्यानंतर 50 वर्षामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत. आरक्षणाची टक्केवारी वाढलेली, आरक्षण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं आहे आणि त्यामुळे आपल्याला घटनेच्या अभिप्रेत राहून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिलेली आहे त्या घटनेवरती आमचा 100% विश्वास आहे. आज फक्त न्यायालयाकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की न्यायालयामध्ये निर्णय नकोय, आम्हाला न्याय अपेक्षित आहे. ज्या महाराष्ट्रातील अनेक वर्षाचा संघर्ष आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण हे सिद्ध झालेले आहे, आयोग स्थापन झालेले आहे, आयोगाचे निर्णय झालेले आहेत, आयोगाने अहवाल दिलेला आहे आणि एक 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 स्टेप करत आम्ही पुढे गेलेलो आहोत. उलट आमचं म्हणणं असं आहे की कालसापेक्ष परिस्थिती बदलती, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाकारांनी स्वतः सुद्धा सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना आपण आरक्षणाचे लाभ देतो त्यांची सुद्धा परिस्थिती 10 वर्षानंतर परिस्थिती आपण पाहिली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या घटकावरती अन्याय होतोय त्यांना संधी दिली पाहिजे. ज्यांना या संधीचा लाभ मिळालेला आहे त्यांना या संधीतनं वंचित केलं पाहिजे, बाजूला काढलं पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा हा अर्थ अपेक्षित आहे की ज्या उपेक्षित समाजाला, ज्या घटकाला न्याय मिळालेला नाहीये त्या घटकाला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून भावनिकतेच्या आधारावरती न जाता आजचं जे ग्राउंड रियालिटी जी काय आहे महाराष्ट्रातील एकूण देश पातळीवरती, तर राज्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, राज्यांनी त्या ठिकाणी जे काही संपूर्ण आपलं जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होण्यासाठी ज्या जे घटक म्हणूनसाठी या ठिकाणी सगळे विधिज्ञ ज्यांनी आपली भूमिका मांडली आहे, राज्याने काय भूमिका मांडली याबाबत आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की सुप्रीम कोर्टानं जे स्थगिती दिली होती, अंतरिम स्थगिती, ती कशाच्या आधारावर दिली होती, सुप्रीम कोर्टाचं नेमकं म्हणणं काय होतं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. या संदर्भामध्ये 12% शैक्षणिक तर नोकर भरती 13% आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. एसीबीसी अंतर्गत मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. मेडिकल प्रवेशामध्ये मात्र एसीबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलं होतं. एसीबीसी नुसार भरती व प्रवेश नको असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं या बाबी आपल्या निरीक्षणामध्ये नोंदवल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा खटलाही घटनापीठापुढे 5 किंवा त्यापेक्षा जास्त न्यायमूर्ती घटनापीठावर राहणार त्यांच्या पुढेच ठेवण्यात यावा असं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने कशाच्या आधारावर आणि कोणत्या निकषांवर अंतरिम स्थगिती दिली, अंतरिम स्थगिती देताना नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं. 12% शैक्षणिक आणि नोकर भरतीतील 13% आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. एसीबीसी अंतर्गत मिळालेल्या आरक्षणालाही स्थगिती देण्यात आली. मेडिकल प्रवेशात मात्र एसीबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा नेमका समाजावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा आपल्या पाहुण्यांकडे जात आहोत. आबासाहेब, काय वाटतं, सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर काय परिणाम झाला? गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थी असतील, उमेदवार असतील, प्रशिक्षणार्थी असतील, या सगळ्यांवर या अंतरिम स्थगितीचा काय परिणाम झाला? मुळात जी अंतरिम स्थगिती झाली त्याच्या अगोदर राज्य सरकारनं एक ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं की 4 मे रोजी ह्या लोकांनी सुप्रीम कोर्टानं न मागता ऍफिडेव्हिट सादर केलं की आम्ही शिक्षण आणि शैक्षणिक प्रवेश करणार नाही आणि नोकर भरती करणार नाही. आणि त्या ऍफिडेव्हिट सादर केल्यामुळं 9 ऑगस्टला जी अंतरिम स्थगिती आली शिक्षण आणि नोकरीमध्ये, की पुढे स्थगिती झाली आणि ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नाही. ह्याच्यामध्ये आम्ही वारंवार या सरकारमधील उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण असतील किंवा ते इतर जे त्याचे मेंबर्स आहेत, बाकीचे जे मंत्री आहेत, ह्यांना आपण सांगितलं होतं की हे चुकीच्या पद्धतीने ऍफिडेव्हिट सादर करायचा प्रयत्न चालू आहे. सुप्रीम कोर्टानं न मागता की त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट का सादर केलं, याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आहेत त्यांनी ऍफिडेव्हिट बनवलं हे माहिती नव्हतं का सरकारला त्यावेळेला?
अंतरिम स्थगिती ह्या 9 सप्टेंबरची येत नव्हती, परंतु काही लोकांनी ही ऍफिडेव्हिट सादर केल्यामुळे ती आली. हा माझा आरोप आहे सरकारवरती आपल्या माध्यमातून. परंतु त्या गोष्टीचा आज समाजातील विद्यार्थ्यांना एवढं मोठं नुकसान झालं की आज 2017, 18, 19, 20 आणि 21 पर्यंत जेवढ्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या त्या भरती प्रक्रियेतले विद्यार्थी अडकले, शैक्षणिक प्रवेशातले विद्यार्थी अडकलेत. याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या समोर जावं लागलं. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, त्यांना घरी बसावं लागलं की त्यांना परत 1 वर्ष त्यांचं वाया गेलं. ज्यांच्या नोकऱ्या लागल्या होत्या, निवड प्रक्रिया झाली होती, फक्त नियुक्त हातात पत्र मिळायचं होतं, असे विद्यार्थ्यांच्या सोबतचे बाकीचे लोक आज त्यांच्यासोबतचे पगार घेतात. 3-3, 4-4 वर्ष त्यांना नोकरीमध्ये झाले आणि आज आमची मुलं घरी आहेत. हा त्याच्यावरती मोठा फरक पडलेला आहे आणि सरकारनं त्याच्यावरती निर्णय नाही घेतला. मी माझ्याकडे GR आहेत इतर समाजामध्ये ज्या सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला ज्याची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणून त्यांना अवैध ठरवलं होतं, अशा लोकांना, अधिकारी लोकांना सुद्धा सरकारमध्ये अधिसंख्य पद निर्माण करून घेण्यात आलं. परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला नाही की आज 3 वर्ष सरकारला वेळ लागतो निर्णय घ्यायला. की आज अनेक आमची मुलं आझाद मैदानावर 47 दिवस आंदोलन केलं, काही लोकांनी 30 दिवस आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी. ह्या विद्यार्थ्यांच्याकडे राज्यातला कुठला मंत्री बघायला गेला नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही किंवा त्याची दखलही घेतली नाही. हे दुर्दैव आहे की आज ज्या पद्धतीने हे राज्यकर्ते त्या ठिकाणी सांगतात की आम्ही मराठा समाजाचे तारणहार आहोत, मराठा समाजाला आम्ही हे करू, आम्ही ते करू. मला विकासजींकडून जाणून घ्यायचं आहे, विकासजी मला तुमच्याकडे यायचं आहे की राज्य सरकार या सर्व परिस्थितीला खरंच जबाबदार आहे का? राज्य सरकारनं आपली बाजू योग्य पद्धतीनं मांडली नाही का? मराठा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टीनं राज्य सरकार नेहमी उदासीन राहिलं असं आपल्याला वाटतंय का? नाही, काय झालंय की एकूण राज्य सरकारकडनं प्रचंड अपेक्षा होत्या. राज्य सरकार न्यायालयीन लढाई लढत असताना ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. कारण 1-2-3 यामध्ये असं लक्षात आलं की ऍप्लिकेशन करणं, सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला कधी हे करायचंय त्या संदर्भामध्ये एक निर्णय झाला नाही. त्यांचे जे न्यायालय व्यवस्था पाहणारे जे आहेत किंवा महाराष्ट्र सरकारचे कुंभकोणी असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील आणि अशोकराव चव्हाण साहेब असतील, यांच्यामध्ये कधी कधी समन्वयाचा अभाव दिसला की राज्य सरकारने आपली बाजू मांडताना सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या मांडताना सुरुवातीच्या 2-3 टप्प्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला. दुसरी गोष्ट, राज्य सरकारने गेल्या 1-1.5 वर्षाभरामध्ये आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने वेळोवेळी मागण्या केल्या की ज्या मागच्या काळामध्ये या आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, ज्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि ज्यांची परीक्षा झालेली आहे, जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, या विद्यार्थ्यांना संधी द्या. 2185 विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. मग ते मेट्रोमधील विद्यार्थी असू दे, MPSCचे विद्यार्थी असू दे, DYSP काही विद्यार्थी झालेले, तहसीलदार काही विद्यार्थी झालेले आहेत, अशा अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज अडचणीत आलेलं आहे, आज अंधारात आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडे आम्ही सातत्याने ही मागणी केली की अधिसंख्या पद निर्माण करा. परंतु राज्य सरकारने कुठल्याही निर्णयावरती जी आम्हाला अपेक्षा होती, कारण या महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी मागील सरकारला घरी बसवण्यासाठी, या राज्य सरकारला या सत्तेमध्ये येण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक केली. मी आपल्याला थोडंसं थांबवतो, आपल्याला जायचंय. विनोद पाटील याचिका करतायत, त्यांनी पत्रकार परिषद त्यांची झाली आहे सुरू. आपण थेट जाऊया विनोद पाटील यांच्याकडे. परंतु आजचा हा दुर्दैवी दिवस आणि आता स्पष्ट झालेलं आहे की मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे. दादा, आता तुमच्या पुढच्या काय संभावना आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही आता सगळ्या गोष्टी पुढे जाणार? कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता काय तुमच्याकडे चान्सेस आहेत? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्याच्यामध्ये 5 न्यायमूर्तींचं काय काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत, हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या समोर चालू होतं. 5 न्यायमूर्तींनी हे जर
स्थगित केला असेल, रद्द केला असेल तर हायर बेंचकडे जाण्याची आम्हाला मुभा आहे. परंतु ते जाण्या अगोदर ज्यावेळेस डिटेल ऑर्डर येईल, ती डिटेल ऑर्डर आल्यानंतर सर्व वकिलांशी, ज्येष्ठ विधी तज्ञांशी चर्चा करूनच काहीतरी आम्ही निर्णय घेऊ, असं या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणी करताना कोणी कमी पडलं का आणि काय काय चुका झाल्या असं आपल्याला वाटतं? बघा, न्यायालयामध्ये आम्ही सातत्याने सांगत होतो, न्यायालयीन लढाई याच्यासाठी एक रणनीती लागती. ABCD असे 4 प्लान त्या ठिकाणी लागतात. परंतु दुर्दैवाने मराठा आरक्षणाबाबत कोणीच कारभारी नसल्यामुळे कोणत्या वेळी कोणता मुद्दा मांडायचा आणि कशा पद्धतीने रणनीती करायची ही त्या ठिकाणी युक्ती आखली गेली नव्हती. ज्यावेळेस मागच्या लॉकडाऊन मध्ये मला चांगलं आठवतं, न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की स्थगिती देण्याचा संबंध नाही, अंतिम निकाल आल्यानंतर देऊ. त्याच वेळेस हे प्रकरण जर वर्ग झालं असतं तरी स्थगिती आली नसती. अशा एकापाठोपाठ अनेक चुका झाल्या. मी असं म्हणणार नाही की राज्य सरकारची मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती, परंतु युक्ती जरूर चुकलेली आहे असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो. दादा, मराठा समाजाला मानसिक धक्का देणारा हा निर्णय आहे, त्यातल्या त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल त्यांना? हे बघा, फार कष्टाने, फार मेहनतीने 50 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान देऊन त्यांची चिताची अग्नी आजही डोळ्यासमोर आमच्या आहे. फार मेहनतीने मिळवलं होतं. समाज रस्त्यावर उतरला होता. न्यायालयीन लढाई आम्ही लढलो होतो. जमेल त्या पद्धतीने प्रत्येक समाज बांधव भगिनी लढत होते आणि अशा वेळेस असा दुर्दैवी निर्णय येतोय. याच्यामुळे आजपर्यंत जे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ऍडमिशनचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता नेमकं आम्ही काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. तरीही आम्ही संयमाने हे सर्व प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करू. परंतु आता खरी कसोटी आणि खरी जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो, हायकोर्टामध्ये एखादा निर्णय लागतो. असे 3-4 उदाहरण आहे. जर आत्ताच उदाहरण घ्यायचं तर शासकीय सेवेमध्ये प्रमोशन बाबत मुंबई हायकोर्टाने निर्णय घेतला होता. सुप्रीम कोर्टामध्ये तो चालू होता. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने विशेष बाब करून त्यांना सामावून घेतलं. तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की आता देखील त्यांनी सुपरन्युमरी पद्धतीने आणि आता देखील त्यांनी विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व मराठा आरक्षण हे जर रद्द झालं असेल तर याचा काय पर्याय तुमच्या समोर आहे हे तुम्ही स्पष्ट करावं, अशी देखील मागणी आमची न्यायालयाला त्या ठिकाणी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी आहे. भाजपच्या वतीनं सातत्याने सांगितलं होतं की आम्ही एक सक्षम आरक्षण दिलेलं आहे, जे कोर्टात टिकणार आरक्षण आहे असं सांगत होते. मात्र आता ते टिकलेलं नाही. मग हे सक्षम आरक्षण होतं का? मी परत स्पष्ट करतो, ते टिकलं असतं तर आम्ही सर्वांचं स्वागत केलं असतं. आता हे टिकलेलं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की देताना आमचा विचार झालेला आहे. आयोगाचा रिपोर्ट आमच्या समोर होता. मुंबई हायकोर्टाची लढाई आम्ही लढलो होतो, ती आम्ही जिंकलो होतो. परंतु सुप्रीम कोर्टात आज आम्ही या ठिकाणी हारलो. 2 प्रश्न आमच्या समोर आहे. एक, समाजाचे तरुण जे या आरक्षणामुळं ज्यांच्या आयुष्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, यांच्याबाबत सरकार आणि विरोधी पक्ष काय भूमिका घेतात. दुसरा प्रश्न आमचा असा आहे की जोपर्यंत आता आरक्षण हे स्थगित आहे, रद्द आहे, याबाबत काय आम्हाला ठोस पर्याय देता, हे 2 प्रश्न आमच्या आज राज्य सरकारला आहे. गायकवाड समितीचा आयोग जो आहे तो आयोग शिफारसी नाकारलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने. आज तुम्ही सुद्धा या आयोगासमोर तुमचं म्हणणं मांडलं होतं. काय चुका असतील वाटतं तुम्हाला या आयोगामध्ये? आयोगाने जो काही रिपोर्ट तयार केला होता हा संपूर्णतः रिपोर्ट घरोघरी जाऊन जसं निवडणुकीमध्ये मतदान होतं तशा पद्धतीने लोकांनी सकाळपासून रांगा लावून त्या ठिकाणी पुरावे दिले होते. परंतु तसं रिपोर्ट तयार करत असताना शासकीय आकडेवारी किती आहे, किती विद्यार्थी शिक्षण घेतात, शासकीय नोकऱ्यामध्ये किती आहे, घरं कशा पद्धतीचे आहे, राहणीमान कशा पद्धतीचे आहे, तो फॅक्ट आणि चेहरा आरसा मराठा समाजाच्या ठिकाणी आहे. न्यायालय का समाधानी झालं नाही हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. परंतु याच्यामध्ये न्यायालयाने निर्णय देत असताना मेडिकल्सच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी रिलीफ दिलेला आहे. मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही,
परंतु न्यायालय एकीकडे आरक्षण मान्य करत नाही, एकीकडे त्याच्यामधला एक भाग मान्य करतो. याचा अर्थ कुठंतरी मराठा आरक्षणामध्ये स्कोप आहे. हा स्कोप घेऊन आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. परंतु याला खूप कालखंड लागू शकतो, खूप दिवस लागू शकतात. आता खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि विरोधी पक्षाची आहे. यांनी एकत्र बसून या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ते तात्काळ 24 तासाच्या आत करावं. आमचा अंत बघू नये. कोरोनाची या महामारीमध्ये आमच्यावर देखील संकट आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार ठोस पर्याय देणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती खचलेली राहील. यावर राज्य सरकारने काहीतरी पर्याय जाहीर करावं एवढंच आमचं त्यांना मान्य आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचाच बेस आहे. तर मग आता दुसरा पर्याय काय असणार आहे पुढं जर राज्य सरकार काहीतरी विचार करेल? हे बघा, मागास आयोगाचा रिपोर्ट हायकोर्टाने स्वीकारला, मागास आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला. तर याच्यामध्ये वर जाऊन काय दाद मागता येईल ती दाद त्या ठिकाणी मागितली गेली पाहिजे. परंतु राज्य सरकारला समाजाची हकीकत परिस्थिती माहिती आहे, त्यामुळे ते पर्याय व्यवस्था करू शकतात आणि ती पर्याय व्यवस्था त्यांनी करावी. राज्य सरकारला गेलं. मराठा आरक्षणाचा अत्यंत मोठा निर्णय, मराठा आरक्षण रद्द. सर्वोच्च न्यायालयानं केलं मराठा आरक्षण रद्द. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिला निकाल, मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय जाहीर केलाय. अत्यंत धक्कादायक आणि मराठा समाजाला अत्यंत धक्कादायक असा हा निर्णय आहे. मराठा समाजाच्या विरोधातील हा सर्वात मोठा निर्णय मानला जाईल. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. आता राज्य सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भात आपल्या सोबत आपले पाहुणे जोडलेले आहेत. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकरजी. मी आबासाहेब पाटील यांना विचारणार आहे की आता आपली भूमिका काय असणार आहे. मराठा समाजासंदर्भात हा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केला. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या समाजाला मी सांगू इच्छितो की मराठा समाजाचं वाटोळं करायचं काम मराठा समाजातील नेत्यांनी, काही याचिकाकर्त्यांनी आणि काही वकील मंडळींनी आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे. आज मराठा आरक्षण रद्द करून मराठा समाजातल्या अनेक पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत. याच्यामध्ये की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणावरती राजकारण झालं ते राजकारण न होता सर्व पक्ष एकत्र येऊन ह्याच्यावरती विचारमंथन करून मराठा आरक्षण समाजाला देऊ शकत होते, परंतु त्याला जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढेच विरोधी पक्ष सुद्धा जबाबदार आहेत. आज या सगळ्या लोकांचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षणाचा ज्यांनी पाठपुरावा करायचा होता त्या अशोकराव चव्हाणांचा तर कडक शब्दात मी त्यांचा निषेध करतो. आणि असा निष्क्रिय व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये असता ह्या अशोकराव चव्हाणांचा जाहीर निषेध की ह्या अशोकराव चव्हाण. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. तत्पूर्वी मी विकासजी यांच्याकडे जाणार. विकासजी, आपली या संदर्भातली काय प्रतिक्रिया असेल आणि यापुढे संभाजी ब्रिगेड म्हणून आपण काय भूमिका घेणार आहात? मराठा आरक्षणासंदर्भात आपली काय मागणी असेल? नवीन काही पर्याय देता येईल का? की न्यायालयामध्ये मी मगाशी सांगितलं, मी हेच सांगितलं होतं मगाशी की न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे, परंतु न्यायालयामध्ये निर्णय झालेला आहे, न्यायालयामध्ये न्याय झालेला नाहीये. एकूण 11 कोटी महाराष्ट्राच्या जनसंख्येमध्ये 3.5-4 कोटी असणारा मराठा समाज हा संपूर्ण या निर्णयाकडे वाट लावून बघत होता. 30-40 वर्षाचा हा संघर्ष होता. सुप्रीम कोर्ट आणि आज केंद्र सरकारच्या हातामधील सगळ्या देशातील सगळ्या प्रमुख संस्था ह्या पपेट झालेल्या आहेत. हे मी मागच्या वेळेस अनेक वेळा सांगितलेलं आहे. आज हे सांगताना मला अत्यंत निंदनीय शब्दामध्ये हे बोलावं लागतंय की या देशामध्ये
तिहेरी तलाक या देशामध्ये त्याला कुठं स्थगिती मिळाली नाही, तो त्या ठिकाणी हे झाला, वैध ठरला गेला. या ठिकाणी राम जन्मभूमीचा निर्णय सुद्धा या ठिकाणी लागला गेला. या ठिकाणी काश्मीरच्या स्वायत्तेच्या संदर्भामध्ये निर्णय लागले गेले, परंतु 370व्या कलमाचा निर्णय झाला गेला. परंतु मराठा आरक्षणाचा विषय हा सामाजिक न्यायाचा विषय नव्हता का? परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या राजकारणाचा बळी हा मराठा आरक्षणाचा प्रश्न ठरलेला आहे. आज हा मराठा आरक्षण महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न या ठिकाणी अंधारात गेलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील तरुण हे लढवय्ये आहेत. आम्ही लढू, पुन्हा एकदा राज्य सरकारच्या बरोबर या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला जाब विचारू आणि आमच्या आरक्षणासाठी पुन्हा आम्ही रस्त्यावरती उतरू. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इतर सर्वांचं, कोणाचाही मराठा समाजाने कायम हे सांगितलं की कोणाच्याही वाट्याचं, कोणाच्याही ताटातलं आम्हाला आरक्षण नको आहे. आम्हाला घटनेने दिलेला हक्क आणि अधिकार आहे. आमच्या अधिकारांच्या वरती कोणीही गदा आणत असेल तर लोकशाहीच्या मार्गाने आणि वेळ आली तर ठोकशाहीच्या मार्गाने सुद्धा आम्ही रस्त्यावरती उतरू. संभाजी ब्रिगेडनी विकासजी, आपण आपल्यासोबत असेच कायम राहा. आता एक वेळ झाली आहे खरं तर छोट्या विश्रांतीची. अत्यंत मोठा दिवस आहे, अत्यंत मोठा निर्णय आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले. या बातमीवर आपण कायम राहणार आहोत. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती.